दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला सुप्रिया सुळेंची संमती आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण जर काही व्हायचं असेल तर पांडुरंगाची इच्छा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। विलीनीकरणावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। पक्ष घेईल तीच भूमिका माझी असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सुप्रिया सुळेंनी विलीनीकरणाला विरोध केलेला नाहीये। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर सुप्रिया सुळेंची काय भूमिका असेल अशी उत्सुकता कार्यकर्त्यांना होती। मात्र या उत्सुकतेवरून आता पडदा हटलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला सुप्रिया सुळेंनी मुकसंमती दिली आहे। पक्ष घेईल ती भूमिका असल्याचं सांगून सुप्रिया सुळेंनी एकत्रीकरणाला हिरवा कंदील दाखवलाय का अशी चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणास सुप्रिया सुळे अनुकूल। एकत्रीकरणाला सुप्रिया सुळेंचा विरोध नाही। दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण दृष्टीपथात। विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीत अचानक एकत्रीकरणाचे वारे वाहू लागलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणीही थेट बोललं नसलं तरी दुसऱ्या फळीतले नेते एकत्रीकरणासाठी उत्सुक असल्याचं सांगण्यात येतंय। शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत एकत्रीकरणाचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना चर्चा करून घ्यायचा आहे असं सांगून टाकलं होतं। आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेबाबत उत्सुकता होती। सुप्रिया सुळेंनी या प्रकरणात जर काही व्हायचं असेल तर ती पांडुरंगाची इच्छा असं सांगून टाकलं। पवार साहेबांचा इंटरव्ह्यू जर इंडियन एक्सप्रेस मध्ये कोणी वाचला असेल तर ते एक तर ते स्वभावाप्रमाणे लिमिटेड बोलतात। ते एवढंच म्हणाले, त्या निर्जाजींनी प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर डॉटर्स लाईन? ही सेज दॅट शी हॅज टू डिसाइड व्हॉट शी वॉन्ट्स टू। आणि मग त्यांनी विचारलं, व्हॉट अबाउट युअर नेफ्यू अँड युअर डॉटर्स? दे हॅव टू सिट अँड डिसाइड व्हॉट दे वॉन्ट। तर तुम्ही जर तो व्यवस्थित वाचला वर्बिटम तर तुम्हाला जे स्ट्रॉ मिनट टीकअप करताय ते कुठेच नाहीये त्याच्यामध्ये। पांडुरंगाची इच्छा, रामकृष्ण हरी। राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होईल असं काँग्रेस नेत्यांना वाटत नाही, पण पवारांचं राजकारण पाहिलं असल्यानं काँग्रेस काहीशी सावध असल्याचं पाहायला मिळतंय। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आताच्या संदर्भात विलीनीकरणावर खूप चर्चा सुरू आहे, ज्या ठिकाणी शरद पवार अजित पवारांच्या संदर्भात। तर मला वाटतं की या संदर्भात निर्णय पवार साहेबांच्या मनातला थांगपत्ता कोणी लावू शकत नाही। आणि पवार साहेब असं करतील या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा आम्हाला विश्वासही वाटत नाही। शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या एकत्र येण्यासाठी पक्षाच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय। सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या पातळीवर कोणताही संघर्ष दिसत नाही, उलट एकमेकांबाबत पूरक भूमिका घेताना राष्ट्रवादीचे नेते दिसतात। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची हीच ती वेळ, हीच ती घटिका असल्याचं सांगण्यात येतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।